पाटील साहेबांचा संघ जे जानुस्पस इताडे ए इताडे गावात सुद्धा 3-3 संघ आहेत जे हनुमान इताडे जानुस्पोर्ट ए आणि बी त्यातील हा ए संघ जगनसेठ पाटील साहेबांच्या मालकीचा आणि बघायच्या दोन्ही आता संघांची कामगिरी कशी असेल या आई गावदेवी चषकाच्या निमित्ताने येणाऱ्या 2026 मध्ये मोठी स्पर्धा आपल्या बेटीस जिया सेंटर पॅचच्या वतीने डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपल्या बेटीस येत आहे. सूरजजी भुईर आयोजक त्या स्पर्धेचे असतील. भव्य दिव्य नियोजनबद्ध आयोजन असेल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ती स्पर्धा लाडके आपले तात्या सेठ म्हणजे सुजित शेठ पाटील यांच्या नियमाच्या अंतर्गत ती स्पर्धा असेल आणि पहिला चेंडू मार्गस्थ मैदानामध्ये अक्षय सुरेकरचा आडव्या बॅटने समोर प्रहार करायचा प्रयत्न फसला आणि स्वतःच्या चेंडूमध्ये कॉटन बॉल केलंय. पहिला धक्का लागतोय आदित्य बाद कॉटन बॉल. पहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. अगदी उचली घेणारा चेंडू त्याला नियंत्रण सुंदर होतं गोलंदाजाचा अक्षय सुरेकरचा आणि त्या चेंडूवरती आडव्या बॅटनी समोर मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आदित्यकडून परंतु त्या फटक्यामध्ये अगदी टायमिंग नाही जुळलं मिडलिंग नाही झालं आणि बॅटच्या एजला तो चेंडू स्पर्श होऊन समोरच उडाला आणि अक्षय सुरेकरने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॉटन बॉल करून पहिल्याच चेंडूमध्ये इथे यश संपादन केलंय. धक्का दिला आदित्य नावाच्या क्रिकेटरला बॅटरला बाद करून. ये बंदे में है दम अजय कदम आलाय वन डाऊन बॅट्समनच्या भूमिकेमध्ये. अगदी अनुभवी क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे असा अजय कदम आलाय. खूप छान परफॉर्मर आहे. अष्टपैलू क्रिकेटर. बॉलिंग सुद्धा सुरेख करतो आणि जबाबदारीने खेळतो. परिस्थितीनुसार इथे कशी परिस्थिती हँडल करेल ते बघायचं. पहिल्या चेंडूला आक्रमण करायचा प्रयत्न होता. पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं की हा वाईड आहे. खराब चेंडू इथे अक्षय सुरेकरने दाखवला. काहीशी दिशा इथे भरकटली गेली. कदाचित पाहिलं असेल की पावलांचा वापर करतो थोडंसं बाहेर बोलवण्याचा प्रयत्न होता अक्षय सुरेकरचा. त्या प्रयत्नाला इथे सफलता नाही मिळाली. अवांतरने धावसंख्या इथे सुरू झाले लोणार संघाची जे दुर्गामाता प्रसन्न अनुज 11 एक गडी बाद एक. लॉबचा प्रयत्न पुण्यात बॅट स्लाइस झाली. झेल टिपला पॉइंटला. ओहो अजय हा मोठा गडी बाद झालाय. बिग विकेट डाऊन. देव मासा गळायला लागलाय. दादा कोंडके प्रत्येक डायलॉगमध्ये 2-2 अर्थ असलेले शब्द त्यांचे आणि आधीच्या काळामध्ये ज्याने सर्वांना वेडं केलं होतं. वेडा पिसा करणारा आणि वेडा पिसा असलेला कलाकार जबरदस्त जिंदादिल कलाकार दादा कोंडके. वा कोण विसरणार नाहीये. आणि सुंदर आवाज चंद्रकांत कुलकर्णी आणि अनेक वेळा आवाज महेंद्र कपूर साहेबांनी दिला त्याच्या गाण्यांना. इथे दुसरा धक्का लागला अजय कदमच्या रूपामध्ये. नवीन बॅटर आलाय तुषार. ओ त्याला सुद्धा चकमा दिलाय. काय पेस आहे. जबरदस्त भन्नाट वेग. जेव्हा अक्षय सुरेकर अगदी लयबद्ध बॉलिंग करतो तेव्हा अगदी भल्या भल्या बॅट्समनला तो थांबवू शकतो. कधी कधी त्याचा स्वेर मारा सुद्धा घातक असतो. नुकसान देत असतो. परंतु इथे अजय सुरेकर अगदी काही इंजुरीमधून तो बाहेर आलाय. मध्यंतरी अगदी खेळापासून दूर होता तर त्याला जखमा झाल्या त्या पण तो जखमी दिलप्रमाणे तो आता पुन्हा एकदा उतरलाय आपल्या जानुस्पे इताडे ए संघासाठी. हो यावेळेला सुद्धा स्लो रन होता. अगदी त्याला उडण्याचा प्रयत्न केला. हाफ वॉली चेंडू होता. तिथे मात्र चेंडू अगदी काटा बदलतो आणि त्या दरम्यान एका धाव्यावरती समाधान मारलं. अगदी सुभाषने परत धाडलं बॅटर तुषारला की आपण एका धाव्यावरती समाधान मानूया. अजून आपल्याला घाई करायची गरज नाही आहे. ऑलरेडी आपल्या 2 विकेट गेलेल्या आहेत आणि धावसंख्या फक्त आपली 2च आहे. 2 वरती 2. हे लहान मुलाला विचारलं तर 22 म्हणेल. 2 वरती 2.
परत इथे 2 गडी बाद आणि 2 धावा असं आपण म्हणतोय. आणि आमचे स्कोरर सुद्धा बघा, 0 1 गडी बाद, दुसरा गडी बाद 1 वरती झाला असं मस्त भूपेश सर आम्हाला सांगतायत. स्कोरिंगच्या माध्यमातून फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, अगदी खूपच आडवा झाला तिथे, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी एकही धाव नाही, मस्त चेंडू निघाला आणि विकेट किपर श्रीकांत मगर एक तगडा क्रिकेटर आहे. कदाचित येणाऱ्या LPL मध्ये श्रीकांत मगरला बेस्ट विकेट किपरचा पुरस्कार मिळण्याची नामी संधी आहे आणि त्याची चर्चा आम्ही नेहमी करत असतो आमच्या सेवस्टारांच्या सोबतीला. आणि ती स्पर्धा आपल्या बेटीस फेब्रुवारीमध्ये येणार आहे. बिग शो, बिग इव्हेंट, आमले लोणार प्रीमियर लीग कमिंग सून. बॅट स्लाइस केली तिथे, चेंडूला काढला गॅपमधून, तिथे दैवत वेळेकर धावते वेगाने, जो गलीकडे होता आणि फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली सुहास आणि तुषारने. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती सिंगलने केली. एकूण धावा दिल्यात अक्षय सुरेकरने 2 गडी बाद करून 3 धावा या षटकामध्ये. अनोखी कामगिरी, जबरदस्त, अफलातून, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम अक्षय सुरेकर, ज्याला सूर सापडला. सूर तालमध्ये खेळणं गरजेचं, सूर तालमध्ये गाणं गरजेचं असतं, सूर तालमध्ये चालणं वागणं फिरणं गरजेचं असतं, ज्याला आपण जीवनाचा सूर म्हणतो. ज्याला जीवनाचा सूर गवसतो तो अगदी लयबद्ध पद्धतीने चांगलं जीवन जगत असतो. परंतु जीवनामध्ये जगताना मित्रांनो दुःख जास्त असतं, त्या दुःखातून सुख जे शोधतो प्राप्त करतो तोच सुखी माणूस. अन्यथा जगामध्ये असा कोणीही माणूस नाही ज्याला दुःख नाहीये, हे सुद्धा तितकंच जीवनाचं कटू सत्य आहे. म्हणून दुःखामध्ये सुख शोधाचं, यातच जीवन आहे. इसलिए किशोर दा ने गाया है कि दुख अंदर सुख की ज्योति, दुखी सुख के ज्ञान, दर्द लेके जन्म लेता हर कोई इंसान. मस्त गाण्याचे बोल आहेत. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. इथे 3 धावा 2 गडी बाद. नवीन षटक सुरू करतोय मिस्टर उभरता सितारा हर्षद. टर्न केला, इम्प्रोजिंग स्ट्रोक, छान पद्धतीने ती कलात्मकता दाखवली. इथे एक वेगळा आगळा वेगळा फटका हा बरेच जण मारत असतात, विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये. ऑप्टिकच्या खूपच बाहेर निघाल्यानंतर टप्पा पिकअप करायचा असतो किंवा ओव्हर पिच पिकअप करून टर्न करायचा असतं, परंतु तिथे एकच धाव मिळाली. धावसंख्या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 वरती, जे दुर्गा माता प्रसन्न. अनुज 11 लोणाड संघाची. हो, इथे मात्र जागा नव्हती, कारण खूपच आधी बाहेर निघाला बॅटर, त्यामुळे रूम नव्हती फटका मारण्यासाठी. जर फटका मारता आला असता तर हा कदाचित चेंडू हवेमध्ये उडाला असता, कारण आपल्याला ते शरीर भाषा सांगत असते की हा फटका कसा तयार होईल. म्हणून तुम्ही तुमचं पदलालित, तुमचं शॉर्ट सिलेक्शन असं निवडलं पाहिजे की तुम्ही त्या फटक्याला चांगलं रूप देऊ शकता, अशा पद्धतीने ते निर्माण करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात शॉर्ट क्रिएशन. क्रिएटरचा जमाना आहे इथे. जसा इंस्टाग्रामला क्रिएटर अधिक जन्मान आले आहेत, रील्स बनवत आहेत, क्रिएशन करतायत. इथे मात्र 2 धाव क्रिएट होतील का? नाही. श्रीकांत मगर लकी. ओ हो, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे भगवान, ये क्या हुआ, कैसे हुआ, जो होना तो हो गया. गेला की काय, पण तो गेला तर अगदी धडकला इस्टीन आणि नशिबाने विकेट मिळाली. फलंदाज रनआउट, दुर्दैव. मोमेंट दाखवतात आमचे GTC. बघा, चेंडू गेला, कलेक्ट केला, फेकी केली फिल्डरने आणि श्रीकांत मगर पुढे गेला, त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याला वाटलं की अरे देवा, आता मला विकेट नाही मिळाली. पण नाही, ती विकेट मिळाली मित्रा. यू आर लकी, कारण तो दुपारी जेवणासोबत भातासोबत भाजी नाही खाल्ली, नशीब खाऊन आलायस. ही रील बनेल, ही रील बनेल. बरं भूपेशजी बोलले, ही रील बनणार श्रीकांत मगर यांची. या गोष्टी होतात, हेच क्रिकेट आहे मित्रांनो, की काही होईल, फक्त डोळे उघडे ठेवायचे असतात आणि तो आनंद घ्यायचा असतो. विलक्षण खेळ, अविस्मरणीय, अनोखनीय खेळ, क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. आणि विकेट आली आहे. नवीन बॅटर राज येतोय, पण तो धावसंख्या पुढे कधी जायला प्रश्न आहे. पूर्णपणे डांबून ठेवले, बांधून ठेवले. अक्षयच्या बॅटर्सला रिमांड मध्ये घेतले. वेगाने बघा फिल्डर आला आणि काय फेकी आहे दौलत वेलेकरची. श्रीकांत मगरने कलेक्ट केला आणि फलंदाज अजून एक रन आउट. व्हॉट अ टीम वर्क, जबरदस्त, तगडी झुंज इथे देण्याची गरज होती, पण तो पूर्णपणे हतबल ठरलाय लोणार संघ. टू चल में आया. भरतात काय, कॅप्चर करतात डीजे सुद्धा. अगदी
बघा हेच ते होते, यांनीच ते मगाशी कलेक्ट केलेलं, हे बॅग घेऊन आले ते बघा प्रेक्षक आमच्या समोरून चालले, त्यांचं लक्ष नाही आहे. तुम्ही मगाशी मस्त फिल्डिंग केली. येस येस, पाहिलं तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये. आणि ते सुद्धा त्यांना आनंद झाला आहे बघा. फेरफटका मारतायत की आपण पुढच्या दिशेला जाऊया, पुन्हा एकदा चेंडू येईल आणि आपल्याला बॅगमध्ये टाकता येईल. या वेलकम. इथे 6 धावसंख्या असताना 4 गडी बाद झालेत. या, आणि पुढचा चेंडू येतोय. टर्नचा प्रयत्न नाही, डाडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. तू मला इच्छी दाखवली, बघ मी ती वाकवली. बोल. काय परफॉर्मन्स आहे मित्रांनो, काय बॉलिंग आणि काय टीमवर्क सुरू आहे बघा. जानूसप इताडे हे सांगायचं असं वाटतं की सन्मान्य आमचे जगनसेठ पाटील साहेबांनी यांना दुपारी जेवण देत असताना बऱ्याचशा सूचना दिल्या आणि अभ्यास करायला भाग पाडलं की तुम्हाला ज्याच्यासोबत युद्ध लढायचं आहे आधी त्याचा अभ्यास करा, माझ्या समोर बसा, कोणाला कशी बॉलिंग करायची ते तुम्ही इथे बघा. आणि तशीच बॉलिंग आणि तशीच फिल्डिंग इथे होत असताना लोणार संघ दुहेरी आकडा सुद्धा अजून गाठत नाहीये. फक्त 6 धावसंख्या आणि 5 गडी बाद झालेत. कालपासून जर आपण विचार केला भूपेशजी, तर एकही अशी मॅच झाली नाही की ते अंडर 10 झाली आहे. सर्वात जास्त निचांक पाहू शकतो आपण, परंतु अजूनही वेळ गेली नाही आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. काही मोठे जर फटके आले तर धावसंख्या 25-30च्या आसपास नेऊ शकतात. परंतु तो प्रयत्न आता कोण करेल. राहुल आलाय सुभाषच्या साथीला. राहुल लेफ्टी आणि सुभाष नॉनस्टॉकेला गोलंदाज. हर्षद पुन्हा एकदा सज्ज. मागच्या वर्षीचा LPLचा हा इमर्जिंग स्टार घोषित झाला होता हर्षद. यावेळेला सुद्धा सुरेख चेंडू हाताळतोय, फ्लाइंग डिलिव्हरी. टप्पा शॉर्ट ऑफ लेंथ होता तिथे गुड लेंथच्या अलीकडे आणि टप्पा पडल्याचा चेंडू अगदी उसळी घेऊन कमरेच्या जवळ आदळला आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती सुद्धा झाली आहे. धावसंख्या पाहतो आपण, जय दुर्गा माता प्रसन्न. अनुज 11 लोणार संघाची 5 गडी बाद 6 वर. बॅटर सुद्धा तब्बल 3 शून्यावरती बाद झाले. एक 2 काढून बाद झाला, एक सिंगल काढून बाद झाला. सुभाष आणि मैदानामध्ये राहुल आहे. सुभाषच्या बॅटपासून सुद्धा इथे पाहतो की फक्त आतापर्यंत 2 सिंगल आलेत आणि राहुलने एकही धाव काढली नाही. म्हणजे किती इथे जबरदस्त डॉमिनेशन दाखवलंय इताड्याच्या गोलंदाजाने. आता तिसऱ्या षटकासाठी डॅसिंग बाहुबली क्रिकेटर दैवत वेलेकर सज्ज झालाय, ज्याने पराक्रम केला मागच्या 10-15 दिवसापूर्वी. अगदी काय षटक हाताळलं होतं, पूर्णपणे कॉन्फिडन्स त्याच्या त्या षटकामध्ये होतं. आणि तो जसा आला चेंडू हातात घेऊन तसं त्यांनी दाखवून दिलं पूर्ण जगाला की मी फक्त एकच धाव देणार. आणि त्यांनी एकच धाव दिली. 4 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि तो त्यांनी कारनामा केला. दैवत वेलेकर तोच आता आपल्या समोर आपण पाहतोय या षटकासाठी. किती धावा होतील हे सुद्धा कॅल्क्युलेशन सुरू असेल. कदाचित पाठीराखे लोणाचे असतील, त्यांना वाटत असेल की आपल्या मुलांनी 20च्या पार तरी जाणं गरजेचं आहे. देवाला साकडं घालत असतील की हे देवा धावा तर येऊ दे, कशा काय येऊ ना, पण तो धाव्या आल्या पाहिजेत, बाईज मिळू दे, झेल सुटू दे. दुसऱ्या बाजूला इताळ्याचे पाठीराखे म्हणत असेल की अंडर 10 जर इथे पराक्रम केला आपल्या संघाने तर आपला संघ अगदी चांगला दावेदार असेल. बघायचं आहे, लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे तिथे, फिल्ड चेंडू पर्यंत पोहोचेल का नाही. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. अगदी ऑप्सीच्या बाहेर निघाला बॅटर. बघितला सुभाष आपण ओव्हर पिच घेतलं होतं आणि स्लॉग लॉफ्टेड हिट त्याने दाखवलं मिड विकेटच्या दिशेने. फिल्डच्या डोक्यावरून जात असताना तो टप्प्याने चेंडू सीमापार गेला आणि 4 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. ॲट द 10, 1-0 ऑन द बोर्ड. चेंज ऑफ पेस टॉस केलं तर हलक्या हाताने फक्त बॅकअपचा वापर केला. त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव पूर्ण झाली, 2 धाव पूर्ण होतील का. श्रीकांत मगर कलेक्ट करतोय, लगेच त्याने एसटीने धडक दिली आणि तिथे बॅट फेकली गेली बॅटर करून, कारण तो निराश झालाय. फलंदाज बाद तोच होतोय. 1 धाव कंप्लीट, 1 रन आउट.
टीम परफॉर्मन्स फ्रॉम जाणूसपे हिताडे ए. सांघिक परफॉर्मन्स असंच म्हणतात, एकताचा बळ असंच म्हणतात, युनिटीचं स्ट्रेंथ यालाच म्हटलं जातं मित्रांनो. तुम्ही सर्वजण एकत्र आलं तर फार मोठे तुम्ही सुपंत पेलवू शकता, प्राप्त करू शकता. म्हणून म्हटलं जातं की एकमेकास सहाय्य करू अवघे दुरुस्त सुपंत. जसं आमच्या बाबगावच्या सर्व आयोजकांनी एकमेकांना सहाय्य केलं आणि भली मोठी स्पर्धा इथे अगदी यशस्वी दिशेने वाटचाल करते, तसं इथे इताडेच्या ह्या खेळाडूंनी एकमेकांना सहाय्य करून प्रत्येकाने आपापलं परफॉर्मन्स देऊन पूर्णपणे तगड्या लोणार संघाला इथे डांबून ठेवले, बांधून ठेवले. दैवत वेलेकरी डॉट चेंडू काढला बघा. हा चेंडू क्रमांक 3 होता. धावसंख्या 11, 6 गडी बाद. फार मोठी इथे निच्चांक असले धावसंख्या पाहायला मिळतो आपल्याला अनुजिला लोणार संघाची. बॅकफुटला गेला, फक्त टॅप केला, तिथे दिशा दिली पॉईंटच्या दिशेने. फिल्डर वेगाने जातो, तिथे चेंडू काहीसा निसटतो, पण तो 2 पूर्ण करायचा प्रयत्न इथे केला जाईल का? यस, होत आहेत, कारण वाईट थ्रो झाला तिथे. कदाचित दैव बलवत्तर असेल या चेंडूची पंचाने तिथे इशारा केलाय. सर 1 शॉट का चेक करायचंय? ग्राउंडिंग चेक करायचं सर. येस, तिथे बॅट ग्राउंडेड झाली की नाही चेक करण्यास सांगितलं. या भवर सर, काय नजर आहे बघा. पंचाची सुद्धा बारीक बारीक गोष्टी ते सुद्धा बघतायत, ज्याचं आपण कधी मनात पण घेत नाही. अशा गोष्टी त्यांना पाहाव्या लागतात आणि म्हणून त्यांची अगदी प्रगती उन्नती होताना पाहतो आपण. JP पॅनल, जबरदस्त पॅनल. अजिम हमदोले, उमेश केणे, महेंद्र भवर. बॅटिंग एंडला चेक करायचं आहे, जिथे स्क्वेअर लेग पंच हमदोले सर आहेत. जेव्हा विकेट कीपर कलेक्ट करतो बघा, तिथे 2 धाव कंप्लीट आहेत सर. ओके, चला 2 धावनी धावसंख्या बघूया आपण. सांगा भूपेशजी. 13 लॉस ऑफ 6 विकेट्स. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दैवत वेलेकर षटक हाताळतोय. पप्पू आलाय, सुभाष बाद झाला आणि राहुल आणि पप्पूची जोडी आहे मैदानामध्ये. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करता नीट आला नाहीये. मिड ऑन जातोय, अगदी पुढे सरसावतोय. मिड विकेटच्या झोनकडे जात असताना एकच धाव इथे घेऊन समाधान मानलंय, कारण बॅटरला इथे पाहिजे आता शेवटचा चेंडू त्याला बिगी मारायचा आहे. बिग हिटमध्ये कन्वर्ट करेल का जो बॅटर आहे आता राहुल, ज्याने एका चेंडूला संबोधत असताना एकही धाव केली नाहीये. त्याच्या हातामध्ये आता शेवटचा चेंडू असेल, त्याच्या बाजूला त्याच्यासाठी पर्वणी असेल ती. धावसंख्या 1 पुढे 14 तरी सुद्धा म्हणू शकतो मी की भूपेशजी हा सर्वात जास्त निचला स्कोर आहे, निच्चांक आहे या स्पर्धेचा. फार मोठी लो स्कोरिंग मॅच. चौका षटकार जर आला तरी सुद्धा मी म्हणू शकतो की लो स्कोरिंग मॅच असेल. 3 षटकाचा विचार करता काय होईल बघायचं आहे. दैवतच्या समोर दैवतच्या डोक्यावरून चेंडूला ड्राईव्ह केलाय. तिथे फिल्डर जातोय वेगाने, काहीसा चेंडू निसटला होता, परंतु त्या दरम्यान एका धावचं रूपांतर 2 मध्ये झालं. अशा प्रकारे इनिंग समाप्त झाली मित्रांनो. धावसंख्या 2 इथे पुढे जात असताना 16 17 धावांचे टार्गेट सेट केले जिंकण्यासाठी. जे दुर्गा माता प्रसन्न अनुजिला लोणार संघाने, ते म्हणजे जाणूसपे इताडे ए संघाच्या पुढे जिंकण्यासाठी 17चं आव्हान. छोटं आव्हान आहे. फार मोठी मॅजिकल बॉलिंग करावी लागेल बघा. आमचे पप्पू भाई, तसेच पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे जनक निखिलजी सुद्धा बसलेत. घोडा ग्रुपचे सुद्धा आमचे संस्थापक आहेत. तसेच भंडारी दादा, तसेच अशोकजी पाटील, ही मंडळी बसले. आमचे सुनीलजी पवार पाठीमागे आयोजक मंडळ मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा वाटलं की आपण टुर्नामेंट सक्सेसफुल करतोय, केली आहे. आपण तरुण आहोत तरी सुद्धा त्यांनी एक सक्सेसफुली हा विडा घेतला, उचलला आणि पाहता पाहता 2 दिवस त्यांनी ते सक्सेसफुली पार पाडले. याच्यामध्ये आई गावदे स्पोर्ट्सची पूर्णपणे आमचे आयोजन मंडळ, खेळाडू मंडळ त्यांची मेहनत आहे आणि मेहनतीच्या पाठीशी आमचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांची साथ मिळाली आम्हाला. त्यासाठी आपण त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करू, कारण एकमेकाच्या साह्याशिवाय आपण कुठली पण मोठी जबाबदारी पार करू शकत नाही. आणि ती हिंमत दाखवली आमच्या आई गावदे स्पोर्ट्सने आणि ग्रामस्थ मंडळ बापगावने. तिथे बघायचं आहे कशा प्रकारची हिमतीवान बॉलिंग करेल लोणार संघ. त्याची आपल्याला प्रचिती येणारच आहे. येत्या या 15 किंवा 10 मिनिटांमध्ये सामना समाप्त होईल. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला जोडले जातील एक सन्माननीय सिंपल व्यक्तिमत्व, मॅन फ्रॉम यवतमाळ, विदर्भाचे कॉमेंटेटर इथे भिवंडीमध्ये ज्यांनी ठसा उमटलाय.
ते सुनील पवार सर सांगतात की सर तुम्हीच करा हा टर्न, कारण त्यांना माहिती आहे की लो स्कोरिंग मॅच आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. काल असंच झालेलं, काल त्यांनी घेतलेली एक मॅच आज त्यांनी मला दिली. हे त्यांचं मनाचा मोठेपण आहे. कधी बसायचं तर चला, ओपनर आलेच साहिल, सोबतीला नवनाथ भोईर. 17 धावांचं लक्ष आहे. येस, साहिल ऑन स्ट्राईक. कॅप्टन्सी सुद्धा छान करतो साहिल. त्याचं केस सुद्धा छान आहेत बघा. मिनी जॉनी लिव्हर वाटतो तो, आणि जॉनी रावत पण वाटतो, आणि मलिंगा पण वाटतो. वा, त्यांचे 12 खेळू सांगतात मला सगळे. चला, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. तरी पण हिम्मत सोडू नका लोणाडकर. अजय में है बहुत कदम दम है, आणि अजय कदम जातोय पहिला चेंडू घेऊन. बघूया. हो, पहिला चेंडू सूरही खाताळला, परंतु तिथे मात्र विकेट किपरला चेंडू नीटचा वाचता आला नाहीये. पंचांनी बाईचा इशारा केलाय. एक धाव जोडली जाते बाईच्या रूपामध्ये. जानुसपै इताडे ए संघाच्या खात्यात. 17चं टार्गेट. इथे आता आपल्याला परीक्षा असणार आहे की किती सेन्सिबल खेळू दाखवतील. का कधी कधी काय असतं मित्रांनो, की कमी धावसंख्या असताना अगदी मोठी जोखीम घेतात, उलट खेळतात आणि विकेट गमावून बसतात. आता ही मेन कसोटी असणार आहे. जरी 5 दिवसाच्या कसोटीला जास्त आता आपण पाहत नाही, परंतु त्याच खेळाला जास्त महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. तिथेच मेन परीक्षा असते की तुम्ही किती वेळ खेळपट्टी थांबताय. जास्त चेंडू खेळायचे असतात, कमी धावा चालतात अशा वेळेला. विकेट राखायची असते, परंतु नाही. थ्रू द कव्हर्स नवनाथ भोईचा हा दर्शनीय, प्रेक्षणीय, क्लासिकल, पुस्तकी फटका 4 धावांसाठी. चेंडू द्या पंच मागवता. चेंडू मस्त आपले सामने सुरू झालेत, आणि आज असं वाटतं की कालच्या इतका वेळ होणार नाहीये. बघा इथे लगेचच चौकार दाखवला. हा दर्शवला क्लासिकल प्लेयर नवनाथ, ज्याच्याकडे अनुभव अगदी ठासून भरलेला आहे. चेंडू किती वेगाने गेला बघा, डीप कव्हर झोनच्या दिशेने. बॅटचा चेहरा उघडला आणि बॉलरच्या चेंडूच्या पेचचा वापर केला. तिथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी असते याचं प्रात्यक्षिक दाखवलं नवनाथ भोईरने, आणि तिथे अचंबित करणार त्यांनी चौकार क्लासिकल पद्धतीने शैली दाखवून इथे फटकारला. आणि ही नजाकत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हेच तर क्रिकेटचं सौंदर्य असतं. हे आपल्याला लुटायचं असतं आपल्या डोळ्यांमध्ये. याला म्हणतात नेत्रसुख. धावसंख्या बघा 5 वर. पुन्हा अजय कदम ड्राईव्ह केलाय. लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. मिड ऑन तिथे कव्हर करतोय. पाठीमागे यावं लागलं साहिलला. वा, अटॅकिंग फिल्डिंग मस्त. जर ह्या धावा 27-28 जरी असत्या ना, तरी मला वाटतं की मोठी फाईट झाली असते. परंतु तरी सुद्धा मी म्हणतो की क्रिकेटमध्ये आपण भाकीत करू शकत नाही. काही चमत्कार होतील. विकेट जर प्राप्त झाल्या तर मात्र भ्रष्टाचारमध्ये इताडे संघ सुद्धा येथे ज्याला झुंज द्यावी लागेल. आपण कोणाला कमी लेखाचं नसतं मित्रांनो, कधीच कोणाला कमी लेखाचं नाही. कारण ह्या जगामध्ये म्हणतात ना की संपूर्ण जगाला बुडविण्याची ताकद ठेवणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. याला म्हणतात कोणाला कमी लेखायचं नाही. वा, खूप छान लिहिलंय. कोणीतरी छान लिहिलंय. धावसंख्या बघा 5 आहे. 4 चेंडू पडलेत, एक गडी बाद नाही. साहिल स्ट्राईकला नाहीये तर नॉन स्ट्राईकला आहे. नवनाथ आहे स्ट्राईकला, ज्याने चौकार लगावला. अजय कदम प्रत्येक चेंडू कसा डॉट काढता येईल हा नक्कीच प्रयत्न करेल, क्योंकि इस बंदे में है बहुत दम. हा ड्राईव्ह केला स्ट्रेट डाऊन, मात्र इथे मिडॉने काहीशी मिसफिल्डिंग केली. त्या ठिकाणी पाहतो की साहिलने वेगाने एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं, आणि नवनाथने त्याला सुंदर साथ दिली. बॅकअप नशीब
इथे होतो आणि त्या चौकार गेला असता, पण तो लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे अगदी वेगाने लॉंगॉनकडे गेला. धावसंख्या 2 पुढे सरकलेली आहे. जाणूस पै इताडे संघाची बिनबाद 7 वर. अजयचा हा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. 17चं टार्गेट आहे मित्रांनो. उडवलाय नवनाथ भोईरने, उंच भरारी घेतलीये, मुंगीला पाठीशी घेऊन हाताशी घेऊन चेंडू उडाला आकाशी असं पाहायला मिळतं. पण पंच सांगतायत, दर्शक आहेत तिथे विचारतायत. सिक्सरचा इशारा देत असताना नवनाथचा येतोय तुफानी हल्ला, भरलाय 6 धावांचा हा गल्ला. सिक्सर. असते काहीसं दडपण आलं असतं, कारण या षटकाराच्या आधी धावसंख्या फक्त 7च होती. परंतु या षटकाराने पूर्णपणे धावसंख्येला वेग प्राप्त झाला आणि धावसंख्या पोहोचली 13 वरती. आता 4 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. अथर्व सज्ज झालाय बॉलिंग स्पेल हाताळण्यासाठी. काही चमत्कार करेल बघायचं आहे. अशी स्थिती होती जेव्हा दैवत वेलेकरने 4 धावा डिफेंड केल्या होत्या. पण इथे 12 चेंडू आहेत, इथे 6 नाही आहेत, माफ करा 6 चेंडू नाही आहेत, 12 चेंडू आहेत. टॉस केला तिथे चेंडू फक्त बोटाने सोडला गेला, टर्न झाला तो लॉंग लेग आणि बॅकोस्क्रीजच्या दिशेने गवताला गुदगुदल्या करत जात असताना सिंगलची प्राप्ती. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय एका बाजूला साहिल आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ भोईर. एका धावाने धावसंख्या इताडे ए संघाची 14 वर. मोठा हिट मारून सामना संपवेल की सिंगल डबलवरती भर देईल बघायचं आहे. नवनाथ भोईर कशा प्रकारचा सेन्सेशन दाखवेल तो, त्याचा संयम. संयम थोडासा गमावला होता, काहीशी छेडछाड केली नवनाथने. त्याला पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, पण चेंडू फ्लाय झाला. तो सुद्धा बघा हातवारी करून दाखवतोय की चेंडू काहीसा आत पण आला आणि त्या दरम्यान टेक ऑफ झाला. अथर्वने हे चांगला नजाकत भरा चेंडू रिलीव्ह केला होता त्याच्या हातातून आणि धावसंख्या थांबवली 14 वर. 3 पाऊल दूर आहे जगनसेठ पाटील यांचा संघ. जानू स्पोर्ट्स इताडे ए. पुन्हा एकदा टॉस केलाय, बॅकअपचा वापर, ड्राईव्ह केलाय, लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डरला झेल सापडला नाहीये आणि चेंडू जातोय हळूहळू आणि गेला आणि जातोय आणि मॅच मिळाली. मॅच फिनिश. विजयी संघाचं अभिनंदन. जानूस पैताडे ए, जगनसेठ पाटील आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. मॅच बॉल द्या आणि हाडलक टफलक निलेशजी थळे अँड कंपनी लोणाड. प्रेक्षकांना विनंती आहे की तो मॅच बॉल द्या. लो स्कोरिंग मॅच होती आणि 9 चेंडूमध्ये सामना समाप्त झाला. काहीसा वेळ इथे आयोजकांना वाचल्यासारखा वाटू लागलाय, परंतु त्यांची अपेक्षा नव्हती की अशी मॅच व्हावी. मॅच झुंजमे होण्याची गरज होती. खांडवलच्या टीमला विनंती की तो चेंडू द्या इकडे. योगेश्वर चेंडू फेका.